तर दादा बघा ना, बरेच महिने आणि बरेच दिवस मऊ मैदानाची म्हणजे वाट पाहतात. म्हणजे अनेक शेकडेवाले झाले किंवा शर्यत शौकीन झाले. तर तारीख डिक्लेअर झाली तशी म्हणजे चर्चा चालू आली की मऊ मैदानाचं आयोजन आज म्हणजे कसं असेल म्हणजे 25 तारखेला. तर दादा कसं काय नियोजन असेल उद्या? उद्याचं नियोजन हा सर्वात मोठा असेल. कारण की बरेच दिवसापासून मऊ पाटी लवकर झालेली, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपली पाटी शर्यती होत नव्हत्या. उद्याचा आपला एकदम सर्व नियम आपल्या सरकारच्या नियमानुसार आपला उद्याचा अड्डा होणार आहे. 26 जानेवारीचं असतं नियोजन. पण 26 जानेवारी सोमवार आहे, त्यामुळे आपण बहुतेक मोठे मोठे नंदी आपले सोमवार शंकराचा आपला वाहन एक, त्यामुळं सोमवारी बैल आपण पळवत नाही. त्यामुळं उद्याचा अड्डा आपला 25 तारखेचा आहे, तो पण पारंपरिकच असेल. गेल्या वर्षी आपण सर्व मिळून मोठे मोठे गाडा मार्केट देखील मीटिंग लावते आणि ते आल्यानंतर बोललेलं दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी पारंपरिक मैदान होईल आपलं. पण यंदा जरा आपण माघार घेऊन पाठी दुसऱ्या तारखेला मैदान घेतो. कारण तो 26 जानेवारीचाच आपला नियोजन होता, पण सोमवार असल्यामुळं आपण शक्यतो नाही पळत. त्यामुळं उद्याचा रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं आपला नियोजन 25 तारखेचं तर आहे. तर मागच्या वर्षी एक ऐतिहासिक मैदान झाला आणि त्याच्यामध्ये नोंद पण झाली मऊ मैदानाची. तर या वेळेला म्हणजे कसं काय तुम्ही म्हणजे आयोजन नियोजन केलेलं आहे आणि काय काय पाहायला भेटेल? बघा ना, मागच्या वर्षी आपला म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा जो देव मानला जातो बकासूर, तो देखील आला होता मागच्या वर्षी. तर या वेळेला कसं काय येणार आहेत म्हणजे घाटावरची कोण कोण येणार आहेत, प्रमुख पाहुणे वगैरे, बैल वगैरे? घाटावरचे तर आपले मोठे मोठे सर्व मधलं रायगड, ठाणा, पालघर असेल, परत घाटावरचे आपले असतील ते मोठे मोठे. कारण मऊ पाठी बोलली तर सर्वांची आवडती पाठी आहे. कारण इथे चढ उतार काय नाही आणि पुढे जागा बोलले तर तुम्ही अड्डे बघाल एवढी जागा कुठेच नाही. आणि कालपासून पूर्ण बॅरिगेशन आहेत, सुट्टीपासून 100 फूट आपले बॅरिगेशन असतील आणि पुढं पण एकदम जागा भरपूर आहे आणि धंदेवाले एकदम साईडला पुढं, म्हणजे इथं अपघात व्हायचे काय यात नाही. आणि मोठे बैल जेवढे असतात त्यांना जेवढी मोठी पाठी असेल तेवढे त्यांना चांगले असते. त्यामुळे मोठी जेवढी नामांकित बैल आपण नाव नाही घेत, पण सगळे उद्या तुम्हाला दिसेल सर्व येणार आहेत. दादा दादा आल्यापासून मी एक्सप्लोर करतोय. कारण की मैदान बघा, प्रत्येक मैदानात एवढं म्हणजे असं बॅरिकेड आणि वरून तर खालपर्यंत अशी काटेरी वगैरे नसते. कारण की खूप जण पब्लिक देखील आतमध्ये येते. आजचं आपण मोहचं उद्याचं मैदान बघता मैदानात, कारण की पब्लिक येण्याची चान्सच नाही कुठून. आणि खालून पण देखील बॅरिकेड तुम्ही असं लावलेत तर दोन्ही साईडून एक एकच गाडी आतमध्ये येईल. जास्त गर्दी देखील होणार नाही. आणि त्याबद्दल काय बोलताय? ना आपलं नवीन गर्दी जास्त होती, त्यामुळे आपण 100% बॅरिगेड. आणि पब्लिकची कशी आता काठी लावली त्यामुळे पब्लिक कोण आतमध्ये बॅरिगेडवर आपला लोड येणार नाही. त्यामुळे आधी आपण बाहेर काठी लावली, नंतर आतमध्ये बॅरिगेशन. आणि वरून पूर्ण बागाला साईटून दोन्ही साईटून आपले हे ठेवलेले आहेत मातीचे ठिकाणी, वरून पब्लिक बघू शकते. आणि तुम्ही तिकडं सुट्टीपासून जरी बघितलं तरी लास्टपर्यंत सुट्टी आपली बाईला सुटताना आपल्याला क्लिअर दिसतात. कारण फाटी एकदम आपली सरळ आहे. तर तुम्ही बोलले आता फाटी देखील सरळ आहे. कारण की या पारंपरिक वर्षानुवर्षून चालू झालेलं मैदान आहे. खालपर्यंत आणि वरून खालपर्यंत मैदान एकदम सरळ आहे. कोणताही मैदान असं नाही वरना बैल खालची दिसतात. काय सांगतो ऐतिहासिक मैदान? कारण या पाटीची एक खासियत आहे, कारण एकदम सरळ आणि स्ट्रेट पाटी आहे. त्यामुळं सरळ आणि मातीची आपली पाटी आहे, त्यामुळे बैलांना मोठ्या फक्त वासरांची पाटी लॉंग असल्यामुळे थोडी वासरांची हे होते. पण तरी पण ते वासरांचे पण आपल्या मालकांना त्यांना पण आवडते का मऊ पाटीला आपली शर्यत झाली पाहिजे, कारण पाटी एकदम चांगली असल्यामुळे. तर दादा बघा ना, आता जो मैदान 25 तारखेला होणार आहे, तर बरेच गाडा मालक येतील आणि बरेच शर्यत शौकीन येतील. आणि तर दादा बिनजोरवाल्यांच्या शर्तींची नाव नोंदणी आणि इतर गाडा मालकांची किंवा शर्तींची नोंदणी कशा प्रकारे असेल आणि किती टायमिंग असेल? बिनजोडची आपली नाव नोंदणी 3 वाजेपर्यंत चालू राहील. 3ला आपण नाव नोंदणी बिनजोडची हे करू. जर नाव असतील चालू त्यामध्ये घेऊ, पण जे आपले जमलेल्या असतील गाड्या त्या लवकर होतील. आणि सर्व गाड्या मालकांना विनंती असेल का लवकरच तुम्ही या पाठीत लवकर शर्ती आल्या का, म्हणजे आपल्या गाड्या लवकर 200 जरी गाड्या झाल्या पाहिजेत आपल्या पाठीत. आता बघता ते सट्टेवाले असतात ते मैदानात फाटीच्या आतमध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी काय तुमच्याकडनं? सट्टेवाल्यांचा तर काय विषयच नाही, तुम्ही बघू शकता सट्टेवाल्यांसाठीच नियोजन चालू आहे. काटेरी लावली. सट्टेवाल्यांचा आतमध्ये कोणाला यायला चान्सच नाही, सर्व वरूनच काय सट्टा लावते ते वरूनच लावते. आणि पार्किंगची वगैरे सोय कशी आहे? पार्किंग तर भरपूर आहे, सगळ्यांना माहिती, सांगायची गरजच नाही का मऊ पाटीला पार्किंग काय आणि आहे. त्यामुळे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सर्व जेवढे मोठे मोठे गाडा मालक ते उद्या जाणार आहेत. आणि सोमवार असल्यामुळे तो पण एक पारंपरिक मैदानच आहे आपला देसाईचा. तर ठाण्याचा पण आपल्या इकडं रायगडमध्ये पनवेलमध्ये एक मैदान पाहिजे म्हणून आपण हा चालू केला आहे. आणि तिकडे पण सोमवारी जे पाळणार आहेत ते सोमवारी पळतील, जे सोमवारी नाही पळत ते उद्या पळतील. तर बघा ना दादा, आता शर्यत खेळण्यासाठी आपले नंदी किंवा गाडा मालक किंवा येतीलच. तर दादा बघा ना, आपण बोलतो खेळ खेळतो त्याच्यामध्ये इजा वगैरे होतच असतात. तर अशा वेळेला तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने कसं काय नियोजन केलेलं आहे, म्हणजे डॉक्टर्स वगैरे सुविधा किंवा कसं काय नियोजन असेल? म्हणजे डॉक्टरांची आपली टीम असेल तिथं स्टेजजवळ, त्यामुळे काय आणि ते काय पशुवैद्य सगळे येणारच आहेत.
आणि आपलं एकदम सरकारचं आपल्या तसं पूर्ण ह्याच्या मान्यतेनुसारच मैदान आहे, त्यामुळे काय कुठला प्रॉब्लेम येणार नाही. चालेल दादा, धन्यवाद. तर दादा बघा ना, उद्या म्हणजे मैदान होत आहे. मागच्या वर्षी एक आकर्षक बक्षिसं वगैरे ठेवली होती आणि एकदम भरमसाठ बक्षिसं वगैरे ठेवली होती. तर असं काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये आहे का म्हणजे दादा? बक्षिसांचा त्यावेळेस तर नाही आम्हाला हा, टायमिंग time भेटला भेटला नाही. आचारसंहितामुळे आम्हाला परमिशनला जरा प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे जरा आम्हाला बक्षिसांच्यावर लक्ष द्यायला भेटले नाही. नेक्स्ट टाइम जो 8 तारखेचा मैदान होईल तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही भरपूर बक्षीस, बक्षिसं कारण घेऊ. ह्यो आपला अचानक आपल्याला परमिशन भेटलेली आहे, कारण आम्ही आचारसंहिता असल्यामुळे आचारसंहिता आम्हाला जरा परमिशन भेटली permissionचा नाही. प्रॉब्लेम झाला होता, पण झाली परमिशन. तर दादा बघा ना, आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आचारसंहिता लागू आहे आणि मैदान पण घेतलेलं आहे. तर बघा ना, अनेक प्रेक्षकांची म्हणजे मते पण असतात की घरबसल्या पण त्यांना पाहायला वाहिनी पाहिजे असते. तर दादा कसं काय असेल, म्हणजे लाईव्ह स्वरूपामध्ये मैदान असेल की म्हणजे एक रात्रीचे रात्रीचे upload. लाईव्ह सोडणार तुम्ही, कसं काय नाही, असेल? नाही, पूर्ण आमचा- दिवसभर लाईव्ह राहणार पूर्ण आपला एक live. गेल्या वर्षी होता KTC लाईव्ह वाला तोच आहे, आणि त्याचा तुम्ही चित्रीकरण बघा पूर्ण. आपल्या आता हे 2 मैदान ठेवतात ते रात्री लाईव्ह दाखवतात, पण तसं नाही, आपला पूर्ण तिथं हे असेल आणि जिथून सकाळपासून लाईव्ह चालूच असेल कंटिन्यू, आणि क्लिअरिटी एकदम भारी आहे. KTC लाईव्ह बोलला तर कर्जतचं आहे, गेल्या वर्षी तो तर त्याचाच आहे. बघा ना दादा, जे आपले समजा समोर जे शरीर शौकीन राहतात, तर त्यांच्यासाठी सुविधा कशी असेल? कारण की बघा ना, काही लोक म्हणजे शर्यत बघायला त्यांना भेटत नाही, तर एक स्क्रीन वगैरे असते, तर त्याची सुविधा वगैरे तशी केली आहे का तुम्ही? हा, स्क्रीन Screen तिथे आहे. आपल्या स्टेजच्या पाठीमागे स्क्रीन लागेल मोठी, लाईव्ह तिथं भेटेल. Live आणि वरती 2 कॅमेरे आहेत कॅमेरा आणि मध्ये एक सुट्टीला पण camera कॅमेरा आहे. आपण असं नाही का वरती धाग्यावर आपल्या सुट्टी तिथे पुढे एक तुम्हाला इथे सुट्टी बैल सुटत तिथे एक कॅमेरा आहे. टोटल 3 कॅमेरा असतील. आणि दादा बघा ना, उद्या जो आपण मैदान होतं त्याच्यासाठी पंचांची कोणाकडे भूमिका तुम्ही बजावलेली आहे? म्हणजे झेंडा पंच कोण असणार आणि सोडणारी पंच कोण असणार? झेंडापंच आपले गावातलेच असतील आणि ग्रामस्थ मंडळ मोह असेल, मंडळ आणि हे आपले सोडणारे ग्रामस्थ मंडळ आहेत, पण मोह. आम्ही हे हे आपले रेग्युलर असतात जे आपल्या या भागात जेवढे सुट्टी ते असतील. कर्जतवाले, उसाटणेवाले मदत करतात आपल्याला दररोज. तर दादा बघा ना, बोलतो बैलगाडी क्षेत्रामध्ये समालोचकाची मेन कडा असतो. तर समालोचक नामवंत बरेच आहेत मुंबईमधील, तर कोणाकोणाला आमंत्रित केलं आहे, कसं असेल? आपले समालोचक सर्व आहेत. आपले मामा असतील, फुलरे मामा आहेत, परत ह्यो आपला राहुल. राहुल भोईर असेल, परत सर्व आहेत. उद्या सर्व येणार समालोचक, कारण माऊ पाटीला उद्या येणार, आणि पूर्ण रायगड ठाणा कमिटी आपल्या पाठीशी आहे. उद्याचं मैदान एकदम होणार, आणि आपले स्वर्गवासी पंढरीनाथ जगन फडके आणि आमचे आदरस्तंभ बालूशेठ पाटील यांच्या आशीर्वादाने उद्याचं मैदान मोठा होणार आहे. आणि दादा बघा ना, उद्या जो होणार आहे आपला देवडगर वगैरे पूजन वगैरे असते, तर एक्झॅक्टली म्हणजे किती वाजता होईल आणि कितीला स्टार्ट होईल ते? 10 पर्यंत 10 वाजेपर्यंत होईल पूर्ण चालू, होईल. कारण ते लाईव्ह वाला पण मी कॉल केला त्याला मागाशी, तो 9:30-10 पर्यंत येणार आहे लाईव्ह वाला. 10-10:30 पर्यंत होईल मैदान, आणि 11 पर्यंत मैदान आपलं शर्ती चालू आलं पाहिजे. कारण आणि एक बोलायचं झालं की तुम्ही